वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा इतिहासाचा 6वा पाठ मुघलांशी संघर्ष. तर या लेसनचे 2 पाठ आपण शिकलेलो आहोत. आज आपण 3रा पाठ शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. मुघलांशी संघर्ष यामध्ये मुघलांविरुद्ध काही आक्रमक पवित्रा आपण पाहिल्या. तर महाराजांनी काय केलं, सुरतेवर पुन्हा छापा घातला. जे काही नुकसान आपलं झालं होतं, जे काही किल्ले पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना गेले होते, जे मुघलांच्या ताब्यात होते, तर ते किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. काही भूप्रदेश देखील जिंकून घेतला. सुरतवर पुन्हा छापा टाकला. तसंच नाशिकमधील त्र्यंबकगड हा सुद्धा जिंकून घेतला. तर हे सगळं केल्यानंतर आता पुढे काय झालं हे आपण पाहू. अशा रीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या धोरणास यश मिळाले. या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. तर हे जे काही चढाईचं धोरण होतं, जे काही किल्ले जिंकण्याचं, भूप्रदेश मिळवण्याचं धोरण होतं, तर त्यात शिवाजी महाराज यशस्वी ठरले. आणि या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा गड जिंकण्यासाठी, ज्याला आपण आता सिंहगड म्हणतो, तर हा गड जिंकण्यासाठी मदत केली. तसंच मोरोपंत पिंगळे यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगड हा गड जिंकून घेतला. तर हे जे काही सरदार होते यांनी या मोहिमेमध्ये मोलाची कामगिरी केली. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने पुढील प्रमाणे केले आहे. 6 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. तर ही जी मोहीम आहे याचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने. आता बखरकार म्हणजे कोण? जो बखर लिहितो. आता बखर ही इतिहासातील लिखित साधनांमध्ये येते. तर असं काही लिखित स्वरूपामधील साधन ज्याच्यामुळे आपल्याला इतिहास कळतो, तर बखर म्हणजे काय? थोडक्यात खबर. आता खबर ही महाराष्ट्रामध्ये लिहिली जात होती, म्हणजे महाराष्ट्रात जास्त प्रामुख्याने ही वापरली जात होती. आता बखर ही कोणत्या बाबतीत लिहिली जाते? तर राजकीय घडामोडी असतील किंवा लोकजीवन असेल, तर त्या काळचं लिहिलं जातं. तर हे कोण लिहितं? बखरकार. तर कृष्णाजी अनंत सभासद हा जो बखरकार आहे, याने शिवाजी महाराजांची ही जी मोहीम आहे ती कोणत्या स्वरूपात मांडली आहे? तर तो म्हणतो 6 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. 6 म्हणजे 4 महिन्यात 27 गड घेतले म्हणजे 27 गड जिंकले, ताब्यात घेतले, मोठी ख्याती केली म्हणजे मोठं काम केलंय. आणि याच्यामुळे ख्याती म्हणजे काय? थोडक्यात तर प्रसिद्धी. यांच्या हस्ते आता मोठी ख्याती केली. त्यानंतर खाली पाहू आपण राज्याभिषेक. आता स्वराज्य सुद्धा स्थापन केलं, स्वराज्याचा विस्तार केला. त्यानंतर आपले गेलेले जे काही गड होते ते जिंकून घेतले, भूप्रदेश जिंकून घेतला. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. सतत 20 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक होते, हे महाराजांच्या लक्षात आले. तर सतत 30 वर्षाच्या अविश्रांत म्हणजे कसलाही विराम न घेता ज्या परिश्रमातून मराठ्यांचं हे स्वराज्य साकार झालं होतं आणि स्वराज्याचं अस्तित्व हे स्वतंत्र आणि सार्वभौम होतं, हे स्पष्ट करण्यासाठी आणि या स्वराज्याला अधिकृतता, सगळ्यांची मान्यता मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, तर यासाठी विधिवत
राज्याभिषेकाची आवश्यकता होती. आता या सगळ्यासाठी राज्याभिषेकाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला. तर शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 या दिवशी रायगडावर विद्वान गागा भट्ट यांच्या हस्ते आपला राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. तर शिवाजी महाराज हे राजे महाराज तर होतेच, पण आता राज्याभिषेक झाल्यावर ते स्वराज्याचे छत्रपती झाले आणि सार्वभौमत्वाचं हे जे प्रतीक आहे तर ते प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. जसं प्रत्येक राज्याची काही नाणी असतात तसं स्वराज्यातील महाराष्ट्रातील नाणी म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवशी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही 2 नाणी पाडली. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. आता या नाण्यांवर काय लिहिलं होतं, काय कोरलं होतं तर श्री राजा शिवछत्रपती आणि जे काही राजपत्र होते तर त्या पत्रांवर शिवाजी महाराजांचा उल्लेख कसा होऊ लागला, क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. काही फारसी शब्द आहेत जे कशात वापरतात, जे वापरले जातात, पण त्याच्या पर्यायी काही संस्कृत शब्द असणारा कोश म्हणजे थोडक्यात काय, जशी आपली डिक्शनरी असते तर तसंच त्यांनी तयार करून घेतलं आणि यालाच काय म्हणतात, राज्य व्यवहार कोश. तर या राज्य व्यवहार कोशमध्ये कोणते शब्द आहेत ते आपल्याला खाली दिलेले आहेत. राज्य व्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत. आता कोणते शब्द जे फारसी आहेत आणि फारसी भाषेतील या शब्दांना संस्कृत अर्थ शिवाजी महाराजांनी दिला आहे आणि राज्य व्यवहार कोश यामध्ये कोणते हे असे शब्द आहेत ते आपण पाहू. तर पहिला शब्द आहे किताब. किताब म्हणजे काय तर पदवी. फरमान म्हणजे राजपत्र. जामीन म्हणजे प्रतिभूती. हाली म्हणजे सांप्रत. माजी म्हणजे पूर्व. फिलहाल म्हणजे तत्काळ. वाहवा म्हणजे उत्तम. वकूफ म्हणजे प्रज्ञा. बेवकूफ म्हणजे मूढ. दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श. मुलाखत म्हणजे दर्शन. कदमपोशी म्हणजे पादस्पर्श. झूठ म्हणजे मिथ्या. कौलनामा म्हणजे अभय. फतेह म्हणजे विजय. फिर्याद म्हणजे अन्याय वार्ता. शिलेदार म्हणजे स्वतुर्गी. तर या राज्य व्यवहार कोशात हा जो पहिला शब्द दिला आहे हा फारसी भाषेतील आहे आणि हा जो उजव्या साईडला शब्द दिला आहे तो आहे संस्कृत भाषेतला. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होती आणि या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणजे बखरकार म्हणतो की मराठा म्हणजे मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर मराठ्यातील हे जे शिवाजी महाराज आहेत हे छत्रपती झाले ही गोष्ट काही सामान्य नाही आहे. म्हणजे ही खरंच खूप मोठी खूप क्रांतिकारी गोष्ट आहे.
यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. आता वैदिक संस्कृतीने काय झाला होता, तर राज्याभिषेक झाला होता. आता कोणती संस्कृती बाकी होती, तर तांत्रिक. तर तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी 1674 सालीच निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करवून घेतला. भारतात धर्मकृत्यांना 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्या म्हणजे कोणत्या, तर एक म्हणजे वैदिक आणि दुसरी म्हणजे तांत्रिक. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करवून घेतला. तर शिवाजी महाराज यांनी जो आधी राज्याभिषेक केला होता तर तो वैदिक पद्धतीने केला होता आणि आता त्यांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षांचे होते. त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा संभाजीराजे हे किती वर्षांचे होते, 17 वर्षांचे. त्यांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये राज्याभिषेकाच्या समारंभाचे काही वर्णन केले आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदात न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट केले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वेगवेगळ्या प्रांतातून जे काही श्रेष्ठ विद्वान आले होते तर कसलंही मोजमाप, कसलंही वजनमाप न करता या विद्वानांना मोठ्या प्रमाणात धन, वस्त्रे, हत्ती, घोडे यांचं दान करून त्यांना समाधानी करण्यात आलं होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारवली. तर शिवाजी महाराज यांनी जे काही भूप्रदेश जिंकले, स्वराज्य स्थापना केली, स्वराज्याचा विस्तार केला, तसेच जो राज्याभिषेक सोहळा पार पाडला, तर या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या दिशांमध्ये त्यांची कीर्ती पसरलेली होती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले होते. सिंहासन 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जे काही सिंहासन बनवलं होतं ते अत्यंत भव्य म्हणजे मोठं आणि खूप मौल्यवान असं होतं. या सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ म्हणजे खांब उभे केले होते. 32 मन सोन्याचं हे सिंहासन होतं. आता मन म्हणजे काय, तर सोन्याचं हे एक एकक आहे. तर 1 मन म्हणजे 16 शेर असतात आणि 1 शेर म्हणजे 24 तोळे आणि 24 तोळे म्हणजे आत्ताचे किती ग्राम, तर 24 तोळ्यातील जर 1 तोळा जरी आपण धरला तरी 1 तोळा म्हणजे किती 11.75 ग्रॅम एवढं असतं. तर जर आपण 1 मन सोन्याचा जर हिशोब केला तर ते किती किलो भरेल, तर ते 144 किलो एवढं वजन 32 मन सोन्याचं असतं. आता पुढे दक्षिणेची मोहीम दिलेली आहे. तर शिवाजी महाराज यांनी मुघलांची खोड मोडल्यानंतर दक्षिणेची मोहीम हाती घेतली. तर या मोहिमेमध्ये त्यांनी काय केलं तर हे आपण या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहू. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.